नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी टॅली व्हॅल्यूड पासवर्ड त्या ठिकाणी आपल्या डाटाला कसा टाकायचा ते आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी यूजर आणि पासवर्ड हा कसा टाकायचा तो आपण त्या ठिकाणी पाहिला होता, पण आज आपण त्या ठिकाणी आपला जो काही डाटा आहे त्या डाटाला आपल्याला त्या ठिकाणी टॅली व्हॅल्यूड पासवर्ड कसा टाकायचा हे आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहे। त्यासाठी मला पुन्हा एकदा अल्टर के वरती जावं लागेल आणि त्या ठिकाणी अल्टर वरती गेल्यानंतर टॅली व्हॅल्यूडचा पासवर्ड या ठिकाणी मला ओपन करावा लागेल। आता बघा त्या ठिकाणी तुम्हाला सांगायची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी तुम्हाला टॅली यूजर अँड पासवर्ड म्हणजे सिक्युरिटी आणि टॅली व्हॅल्यूड पासवर्ड या दोघांमध्ये काय फरक आहे, तर त्या ठिकाणी बघा आपण एखादा मेल आयडी जेव्हा ओपन करतो तेव्हा मेल आयडी ओपन करत असताना आपल्याला एक यूजर आयडी टाकावा लागतो आणि एक पासवर्ड त्या ठिकाणी टाकावा लागतो। तसंच जर आपण आपला मोबाईलचा त्या ठिकाणी पिन ओपन करत असेल तर त्या ठिकाणी फक्त आपल्याला एक पासवर्ड त्या ठिकाणी टाकावा लागतो। म्हणजेच जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी एखादा टॅली व्हॅल्यूड पासवर्ड त्या ठिकाणी टाकणार आहे, टॅली व्हॅल्यूड पासवर्ड टाकणार आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला फक्त पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि जेव्हा तुम्ही सिक्युरिटी म्हणून पासवर्ड टाकणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी एक यूजर आयडी आणि एक पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे। म्हणजे मी जर या ठिकाणी टॅली व्हॅल्यूड पासवर्ड टाकत असेल तर त्या ठिकाणी मला फक्त पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो पासवर्ड त्या ठिकाणी मला टाकायचा आहे या ठिकाणी मी 0134 हा पासवर्ड या ठिकाणी टाकणार आहे, एंटर करणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डू यू वॉन्ट टू क्रिएट अ कॉपी ऑफ ए म्हणजे त्या ठिकाणी इथे तुम्हाला त्या ठिकाणी जो काही तुमचे एक नावाची कंपनी आहे ही त्या ठिकाणी नवीन एक डाटामध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे। या ठिकाणी तो डाटा या ठिकाणी तुम्हाला चेंज झालेला दिसेल। क्रिएट अ न्यू कंपनी 1,04,000 म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला नवीन कंपनीमध्ये त्या ठिकाणी क्रिएट झालेला दिसेल। या ठिकाणी बघा आता ए नावाची कंपनी तुम्हाला या ठिकाणी दिसेल, म्हणजे ही ए नावाची कंपनी तुम्ही डायरेक्टली ओपन करू शकता। पण त्याच कन्सेप्टमध्ये जर मला त्या ठिकाणी समजा ही डॉटेड नावाची फाईल आहे, म्हणजे ही जी डॉटेड नावाची तुमची फाईल आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी टॅली व्हॅल्यूड पासवर्डमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ओपन झालेली दिसेल। या ठिकाणी बघा मी पहिले त्या ठिकाणी ती जी काही कंपनी आहे ती या ठिकाणी शट करून घेईल आणि त्या ठिकाणी आता मी पुन्हा या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ह्या स्टारची जी फाईल आहे यामध्ये मी ती ओपन करेल आणि या ठिकाणी त्याला पासवर्ड त्या ठिकाणी मी टाकेल। आता तुम्ही जर पाहिलं तर ए नावाची कंपनी मला त्या ठिकाणी त्या स्टारच्या फाईलमध्ये दिसेल, कारण त्या ठिकाणी ती जी काही स्टारची फाईल होती ती त्या ठिकाणी ए नावाची कंपनी होते। म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी आपल्याला असं समजतं की जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी टॅली व्हॅल्यूड पासवर्ड या ठिकाणी टाकता तेव्हा त्या ठिकाणी जेव्हा तुमचं नाव जे काही फाईलचं नाव आहे किंवा त्या ठिकाणी तुमच्या कंपनीचं नाव आहे तेही त्या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून त्या ठिकाणी घेतलं जातं। म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या फाईलचं नावही त्या ठिकाणी तुम्ही कोणाला त्या ठिकाणी दाखवायचं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही टॅली व्हॅल्यूड पासवर्ड या ठिकाणी वापरू शकता। अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला तो टॅली व्हॅल्यूड पासवर्ड या ठिकाणी वापरावा लागतो। धन्यवाद।